आता किती वेळा सांगायचं सगळ्यांना, हॉस्पिटलमध्ये असाच गोंधळ घातलात. हे घर म्हणजे हॉस्पिटलचं आहे समजा. तुम्हाला जे काय मामाला ओरडायचं आहे त्यांना बाहेर घेऊन जा आणि मग ओरडा. आता प्लीज सगळे निघा. अरे संजय, श्रेयस मरणाच्या दारातून आता परत आलाय. तू त्याच्या बाबतीत असा हलगर्जीपणा कसा काय करू शकतोस? मुळात तुला त्याच्या रूम मध्ये जायला सांगितलं कोणी? राहू द्यायचं ना त्याला एकट्याला. त्याला काही लागलं तर बघायला आहोत ना आम्ही. अहो ताईसाहेब, मी तुम्हाला परत परत सांगतो की श्रेयसच्या मनावर परिणाम होईल असं मी काहीही बोललो नाही. हो, काय चाललंय मामा? छान आराम करत होतो, त्यात काय गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही? तर श्रेयसच्या तब्येतीपेक्षा हिला हिचा आराम करणं जास्त महत्त्वाचं वाटतंय, नाही का? पण मला एक कळत नाहीये, ह्याने काहीतरी सांगितलं असेल म्हणूनच श्रेयस ओरडायला लागला ना एकदम. नाही. अगं मी तुला सांगितलं ना, संजय श्रेयसच्या बाबतीत काही चुकीचं पाऊल नाही उचलणार. तू उगीच त्याच्यावर आरोप करतेस. अगं त्याला काय बोलायचं ते बोलून दे ना, त्याला चान्स द्या ना बोलायला. काय बोलायचंय संजय? बोल, एकदा बोल. हे बघा ताईसाहेब, आई मला श्रेयस ना एकसारखं विचारत होता, मॉम कुठे आहे, आराध्या कुठे आहे. मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकेनाच. मग मी त्याला इतकंच सांगितलं की ताई कामासाठी US ला गेल्यात आणि आराध्या ऍक्सिडेंट मधून वाचली हे सांगणारच होतो. मिरॅकल झाला असं म्हणणारच होतो. तेवढ्यात श्रेयसची ही अवस्था झाली. म्हणजे श्रेयसला यशोधरा आणि आराध्याबद्दल काहीच आठवत नाहीये. पण त्याला तर सगळं माहित आहे ना. तुम्ही विसरताय का, श्रेयसच्या डोक्याला जबर मार बसलाय. त्यामुळे असं होणार कधीतरी. याचा अर्थ असं नाही की त्याची मेमरी गेली म्हणून. हा, थोडं कन्फ्युजन आहे त्याच्या डोक्यात, म्हणजे फॉग. जसं जसं ते जाईल तसं तसं तो बरा होईल. तुम्ही काळजी करू नका.